स्थानिक निवडणुकांसाठी नाही, महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभेपुरतीच ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचंय त्यांचं स्वागत, राऊतांचं वक्तव्य। ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सत्तेत येणार, 75 जागा जिंकणार, 2 ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या करणार, संजय राऊतांचा दावा। भाजपनं मला टार्गेट करण्यासाठीच भुजबळांना माझ्यावर सोडलं, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। तर बीडमधल्या ओबीसी मोर्चामध्ये वडेट्टीवारांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा। दरम्यान मी वडेट्टीवारांना का टार्गेट करू, वडेट्टीवारच आपली भूमिका सारखी बदलतायत म्हणून आम्ही जाब विचारतोय, छगन भुजबळांचं उत्तर। आमच्या डीएनए मध्ये ओबीसी, मुख्यमंत्र्यांकडून या आधीच स्पष्ट, भुजबळांना भेटून समजावून सांगणार, दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांशी चर्चा करणार, विखे पाटलांची प्रतिक्रिया। विरोधकांनी आरोप केलेल्या ठिकाणी मतदार यादीतील घोळ तपासा, अहवाल सादर करा, सर्व पक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं म्हणत भाजपच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांची पालकमंत्र्यांकडे तक्रार, मतदार यादीमध्ये 7,000 नावांची पुनरावृत्ती तर 3,000 मृतकांची नावं, विजयराज शिंदे यांचा आरोप। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांकडून हायकोर्टात याचिका, 13 नोव्हेंबरला सुनावणी, धर्मादाय आयुक्त, विश्वस्त मंडळ आणि सरकार विरोधात याचिका, आरोपांवर मुरलीधर मोहोळ लवकरच बोलणार। सोन्याच्या दरात 5,000 तर चांदीच्या दरात 25,000ची घट, सोन्याचे दर प्रतितोळा 1,31,000 तर चांदी 1,70,000 किलोवर। दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी, मुंबईतील दादर मार्केट आणि नागपुरातील बाजारपेठा गर्दीनं फुलल्या, खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू।